750 म्हणजे 750 याचा अर्थ काय? मित्रांनो, तुम्ही हे अंक कधी ना कधी पाहिलेच असेल. कोणाच्या गाडीवर, कोणाच्या घरावर, तर कोणा ना कोणा देवस्थानामध्ये, आदिवासी देवस्थानामध्ये हे अंक नेहमी पाहायला जातो. तर याचा अर्थ काय? कारण का मी एक आदिवासी मुलगा आहे आणि याच्या आधी मला पण याचा अर्थ माहीत नव्हता. मला पण आता 2 दिवसाआधी याचा अर्थ माहीत झाला आहे आणि मला असं वाटलं की जर मला माहीत नसेल तर माझ्या एजच्या सर्व मुलांना याचा अर्थ पण माहीत नसेल. तसेच मी आमच्या आईबाबांना पण माहीत आहे की नाही ते विचारलं, तर आमच्या आईबाबांना पण याचा प्रॉपर अर्थ माहीत नव्हता. तर मी थोडीशी रिसर्च केलं, यूट्यूब पाहिलं, गुगल पाहिलं, गुगल क्रोम पाहिलं, काही डॉक्युमेंट पाहिले, तर त्याच्यावर मला थोडीशी याचा अर्थ समजला. थोडीशी नाही म्हणजे पूर्णच 750 पूर्ण अर्थ मला समजून आलं. तर मला वाटलं की हे पण मी तुमच्याशी शेअर करावा आणि तुमच्या सर्वांना, आदिवासी बांधवांना सर्वांना हे अर्थ 750 म्हणजे 750चा अर्थ काय आहे हे तुम्हाला सर्वांना कळावं. तर व्हिडिओच्या समोर जायच्या आधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करणं विसरू नका. स्वागत आहे मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे आदिवासी गुणवणा संस्कृती 750 आणि मी प्रफुल्ल सोयाम. तर सुरू करूया आपलं. सर्वात पहिलं आपण जाणून घ्या नंबर 7 या अंकाचा काय अर्थ होते. तर नंबर 7 अंक दर्शवते मानवी शरीरातील 7 प्रकारचे आत्मगुण. तर सर्वप्रथम आहे सुख, आनंद, शांती, प्रेम, पवित्रता, ज्ञान आणि शक्ती. हे 7 प्रकारचे आत्मगुण आपल्या शरीरात असतात. तर हे 7 नंबर हे आत्मगुणांना दर्शवते. तर आता आपण जाणून घेऊ नंबर 5चा अर्थ काय आहे ते. तर आता आपण जाणून घेऊ नंबर 5चा अर्थ काय आहे. नंबर 5चा अर्थ आहे की मानवी शरीरातील जे 5 तत्वे आहेत ज्याच्यामुळेच मानव शरीर बनलेलं आहे, हेच 5 अंक त्याला दर्शवते. जसे अग्नी, वायू, पाणी, आकाश आणि पृथ्वी. तर अशा प्रकारे आपलं 5वा अंक पण आपण समजून घेतले. तर आता आपण जाणून घेऊ शून्य. तर याचा अर्थ काय होते. तर शून्याचा अर्थ तुम्ही असा समजू शकता की आपली जे पृथ्वी आहे ना ते गोल आकाराचे म्हणजे शून्य आकाराचे. तर याचा अर्थ असं होते की जे आपलं शून्य आहे ते आपलं जीवनचक्र दर्शवते. जसे जन्मापासून तर मृत्यू. जर तुम्ही असं समजू शकता जे जन्म आहे आईच्या गर्भातून होते, तर आईचं गर्भ कसं गोल आकाराचं होते, तर त्याच्यामुळेच हे शून्य आपल्या जीवनक्रम असे दर्शवते. तर अशा प्रकारे आपण हा 750 याचा अर्थ समजलेला आहे. पुन्हा भक्कम साऱ्या गोष्टी आहेत जे 750शी निगडीत आहे. जसे की गोत्र, आपण 5वी का करतो, पुन्हा बहुत साऱ्या गोष्टी आहेत जे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा मी व्हिडिओ बनवू का नाही. कारण का मला गोंडी बोलता येत नाही आणि जे माझे ऑडियन्स आहेत हे आपले आदिवासी ऑडियन्स आहेत. यात गोंडी हे आपल्या आदिवासी समाजात खूप चांगलं बोलले जाते. तर मला गोंडी येत नाही, मी मराठीतच बोलतो. येते पण थोडी स्पष्ट येत नाही, तर त्यामुळे मी मराठीत बोलतो. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला की नाही ते तुम्ही नक्की सांगा कमेंटमध्ये आणि समोरचा जे व्हिडिओ आहे मी जे बनवू की नाही ते तुम्ही नक्की सांगा. तर भेटूया अशाच प्रकारे नवीन व्हिडिओमध्ये. तर आपण चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करणं विसरू नका. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.